मी आठवड्याच्या 7 दिवस वर्कआउट करतो, ती पण 2 तास डेली. मी आठवड्याचं 5 दिवस वर्कआउट करतो, ती पण दररोज 1.5 तास. हे मोजून मापून कोण खाताय? पाहिजे तेवढं खातो. डाएट जेवढी बॉडीला रिक्वायरमेंट आहे तेवढी घेतो. अरे बॉडीज बनायला झाल्या 2 वर्ष झाले. माझी चांगली बॉडी बनली आहे. ही बघ भावा, तुझी बॉडी बनण्यामध्ये फक्त वर्कआउट मॅटर नाही करत. अदर्स पण काही काही फॅक्टर्स असतात जे तुझ्या बॉडी बनण्यामध्ये मदत करतात किंवा खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. तेच फॅक्टर्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. नमस्कार भावांनो, वेलकम टू डे 18 ऑफ 365 बॉडी रिकॉम प्रोसेस. हे बघ भावा, तुझी बॉडी बनण्यामध्ये 2 मेन गोष्टी मॅटर करतात. फर्स्ट इज द वर्कआउट आणि अनदर इज द मसल रिकव्हरी. वर्कआउटचा पार्ट तर तू चांगला करत असशील, पण व्हॉट अबाउट द मसल रिकव्हरी? मसल रिकव्हरीमध्ये वेगवेगळे फॅक्टर्स असतात जे तुझ्या बॉडी बनण्यामध्ये इम्पॅक्ट टाकू शकतात. फर्स्ट इज द न्यूट्रिशन, म्हणजे तू तेवढंच खाल्लं पाहिजे जेवढी तुझ्या बॉडीला गरज आहे. सेकंड इज द स्लीप. स्लीप ही अशी फेज आहे ज्याच्यामध्ये तुझी बॉडी मसल रिपेअर करायचं आणि नवीन मसल बिल्ड करायचं काम करते. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड अनदर इज द स्ट्रेस. हे बघ भाऊ, टेन्शन सगळ्यांना आहे, पण ते टेन्शन मॅनेज पण करता आलं पाहिजे. कारण जर तू मेंटली फकअप असशील तर तुझी बॉडी त्या पद्धतीने रिस्पॉन्ड करणारच नाही ज्या पद्धतीनं करायला पाहिजे. सो मॅनेज युअर स्ट्रेस. दॅट्स ऑल फॉर टुडे. दिस इज माय टुडेज वर्कआउट चार्ट. वन मोर स्टेप अहेड टू द प्रोसेस. मीट यू टुमॉरो विथ द नेक्स्ट टॉपिक विथ द सेम एनर्जी.